हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील युनिट 5 मध्ये गो अँड कम हा जो इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती बघूया. तर ही स्टोरी आहे एक स्मॉल बॉय आणि त्याच्या अंकलची. तर चला बघूया आपण स्टोरी कशी आहे. वन्स देअर वॉज अ लिटिल बॉय. एक छोटासा मुलगा होता. ही लिव्ड इन अ प्रिटी लिटिल कॉटेज. छोट्याशा घरामध्ये सुंदरशा घरात तो राहायचा. देअर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज. त्याच्या घराच्या बाजूला छानसं सुंदरसं छोटंसं असं गार्डन होतं. डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स ग्रीव इन द गार्डन. आता गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुलं झाडं उगवलेली होती. सो देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. म्हणून मग आता प्लांट्स भरपूर लावलेले, गार्डन छोटंसं पण छान सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची प्लांट्स. त्यामुळे तिथे खूप सारं काम होतं गार्डनमध्ये करण्यासारखं. वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. रोज झाडांना पाणी घालायचं. गिव्ह मॅन्युअर फ्रॉम टाइम टू टाइम. मॅन्युअर म्हणजे खत. तर झाडांना खत टाकणे. कट अँड प्रुन्यू द प्लांट्स ॲट द राईट टाइम. झाडांची कटिंग करणे. ज्या वाळलेल्या फांद्या असतील त्या कट करणे. वीड द गार्डन. वीड म्हणजे तिथे जे गवत उगवलेलं असेल ते काढून टाकणे. क्लीन द गार्डन म्हणजे गार्डनमध्ये हे साधारणतः कामे करावी लागत होती. कोणकोणती खत देणे, पाणी देणे, गवत निघालं असेल तर ते देणे. एव्हरीबडी एव्हरीबडी इन द लिटिल बॉयज फॅमिली हेल्प टू टेक केअर ऑफ द गार्डन. आता त्या फॅमिलीमधले सगळेच जण गार्डनची काळजी घेत होते. गार्डनमध्ये काम करण्यासाठी सगळेच मदत करत होते. द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. आता त्या फॅमिलीमध्ये एक जो लहान मुलगा होता त्याचे अंकल होते आणि ते खूप स्ट्रिक्ट होते. ही बिलिव्ड इन हार्ड वर्क अँड डिसिप्लिन्ड. आता त्यांचा विश्वास होता की नेहमी कष्टाचं काम करायचं, मेहनतीने काम करायचं आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्तीमध्ये काम केलं पाहिजे. हे त्यांचे प्रिन्सिपल होते. वन डे द बॉय वॉज प्लेइंग अराउंड द हाऊस. एके दिवशी काय झालं, तो मुलगा आपल्या घराच्या बाजूला खेळत होता. लिटिल बॉय सेड द अंकल, युअर गार्डन नीड्स फीडिंग, डोंट प्ले अराउंड, डू सम वर्क, गो नाऊ अँड बीट द गार्डन. आता अंकलनी त्याला बघितलं की तो खेळतो आहे. मग अंकलनी त्याला बोलावलं, अरे इकडे ये. आणि आता आपल्या गार्डनमध्ये खूप वीड म्हणजे त्याला तिथे गवत उगवलेलं आहे. तर ते वीडिंग करण्याची आता गवत काढण्याची वेळ झालेली आहे. तर खेळत बसू नको, जा काम कर, जा आत्ताच्या आत्ता आपलं गार्डन स्वच्छ कर. द लिटिल बॉय डिड नॉट फील लाईक वीडिंग दॅट डे. पण त्या दिवशी त्या मुलाची बिलकुल इच्छा नव्हती की आपण आज जावं आणि ते वीडिंग म्हणजे ते गार्डन स्वच्छ करावं. आय कांट डू इट, ही सेड. तो म्हणाला, मी नाही करू शकत आज. ओ यस यू कॅन, सेड द अंकल. अंकल म्हणाले, नाही तुला करावंच लागणार आहे आता. डोंट वॉन्ट टू, नॉट जस्ट नाव, सेड द लिटिल बॉय. आता तो मुलगा म्हणाला की मी करेल पण आत्ता नाही मला करायचं, मला आत्ता खेळायचं आहे. बट यू मस्ट, सेड हिज अंकल. डोंट बी नॉटी. आता अंकल म्हणाले की नाही तुला करावंच लागणार आहे. नॉटी म्हणजे काही बंडपणा करू नको. बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. दिस इज अन ऑर्डर, गेट अप अँड गो. आता ते चिडले. ते म्हणाले, ही माझी ऑर्डर आहे, तुला ऐकावंच लागणार आहे. हे सगळं खेळणं बंद कर, जा आणि कामाला लाग. द लिटिल बॉय फेल्ट सॅड. आता त्याला खूप वाईट वाटलं. अंकल इज सो अनफेअर. आपल्याशी काही व्यवस्थित वागत नाही अंकल, उगाचच आपल्यावर चिडतायत. ही थॉट म्हणजे असं त्याने विचार केला. हिज चीन बिगॅन टू ओबल. म्हणजे आता त्याची चीन म्हणजे हनोटी, उबल म्हणजे हलायला लागली. ही हॅड अ लंप इन हिज थ्रोट. म्हणजे त्याचा घसा दाटून आला. हिज आईज वेल्ड अप. त्याच्या डोळ्यामध्ये पण पाणी आले, थोडंसं ओलसर झाले त्याचे डोळे. जस्ट देन हिज मदर वॉकिंग. आता तेवढ्यातच त्याची आई घरातून बाहेर आली. व्हॉट्स द मॅटर लिटिल बॉय, शी आस्क्ड. व्हॉट डू यू लुक सो अनहॅपी. आता आई घरातनं बाहेर आली आणि त्याला बघितलं की त्याचा चेहरा काहीतरी बिघडलेला आहे. म्हणजे रडवल्यासारखा त्याचा चेहरा झालेला आहे. मग आईने विचारलं, काय झालं, का रडतोयस, का बरं तू असा दुःखी दिसतो आहे. अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन, सेड द लिटिल बॉय. तो म्हणाला की माझ्या अंकलनी मला आताच गार्डन स्वच्छ करायला सांगितलं. ओ, सेड हिज मदर, व्हॉट फन दॅट विल बी. आय लव्ह टू वीड अँड इट इज सच अ फाईन डे. कॅन आय कम अँड हेल्प यू टू वीड. मग आता आई त्याला काय म्हणते, अरे वा किती छान, मला तर काम करायला खूप आवडतं. मला हे गार्डनमध्ये
गवत काढायला, इथे हेल्प करायला खूप आवडतं आणि आज किती छान सुंदरसा प्लीझंट डे आहे. तर मी तुला येऊन तुझी मदत करू का? "वाह! येस," सेड द बॉय. आता तो एकदमच खुश झाला, की मला एकट्याला करायचंय का? नाही, आई पण माझ्या सोबतीला येणार आहे मला हेल्प करायला. म्हणून तो एकदमच सरप्राईज झाला. सो द बॉय अँड हिज मदर वेंट आउटसाइड. म्हणून आता आई आणि तो मुलगा बाहेर गेले. दे वीड द गार्डन. दे हॅड व्हेरी गुड टाईम टुगेदर, वर्किंग अँड चॅटिंग अँड लॅफिंग. आता काय झालं, ते काम करता करता एकमेकांशी गोष्टी करू लागले, काम करू लागले. एक दुसऱ्यांच्या दुसऱ्यांना विनोद सांगू लागले, जोक सांगू लागले. त्यामुळे त्यांचं चॅटिंग झालं, मस्ती झाली आणि त्यांनी एक दुसऱ्यांसोबत चांगला वेळ स्पेंड केला. घरात कधी-कधी आपण असं होतं, की आई-वडिलांना हेल्प करण्यासाठी आपल्याला कंटाळा येतो. पण जर त्यांना आपण हेल्प केली, त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवला, तर त्यांचं कामही लवकर होतं आणि आपल्याला त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. तर समजले की नाही तुम्हाला मॉरल या स्टोरीचं? आहे की नाही इंटरेस्टिंग स्टोरी? मग आता कराल तुम्ही तुमच्या घरी हेल्प सगळ्यांना? ओके. इथे आपला हा लेसन संपलेला आहे. या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स आपण पार्ट 2 मध्ये बघूया. थँक यू.